हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। स्वर्गीय मोहनरावजी शिंदे यांच्या भगीरथ प्रयत्नातून हरित क्रांती, आनंदराव नलवडे, सहकार महर्षी माजी आमदार कैलासवासी मोहनरावजी शिंदे म्हैसाळकर यांच्या अथक व भगीरथ प्रयत्नातूनच मिरज तालुका विशेषतः दुष्काळी पूर्व भाग सुजलाम सुफलाम झाला। कारखान्याच्या रूपाने औद्योगिक क्रांती होऊन सुशिक्षित बेरोजगारी कमी झाली, असे उद्गार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आनंदराव नलवडे यांनी व्यक्त केले। ते स्वर्गीय मोहनराव शिंदे म्हैसाळकर यांच्या 90व्या जयंतीनिमित्त मिरज येथे बोलत होते। मिरज येथील मोहनराव शिंदे दूध संघ, मिरज मार्केट कमिटी, पंचायत समिती मिरज तसेच मिरज तालुक्यातील विविध ग्रामपंचायती, तलाठी कार्यालय, सहकारी पतसंस्था, सोसायटी इत्यादी ठिकाणी त्यांची जयंती साजरी करण्यात आली। मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा मोहनराव शिंदे दूध संघाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे संचालक युवा नेते माननीय शालिवाहन मनोज शिंदे म्हैसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दूध संघाच्या आवारातील स्वर्गीय माननीय आमदार मोहनरावजी शिंदे म्हैसाळकर यांच्या अर्धपुतळ्यास मिरज मार्केट कमिटीचे सभापती माननीय बापूसाहेब बुरसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। मार्केट कमिटी मिरज येथे स्वर्गीय मोहनरावजी शिंदे यांच्या प्रतिमेस सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय आनंदराव नलवडे व पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप बुरसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। पंचायत समिती मिरज येथे स्वर्गीय मोहनरावजी शिंदे यांच्या प्रतिमेस सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रावसाहेब पाटील व संचालक रामचंद्र आबा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी कारखान्याचे संचालक माननीय शालिवाहन दादा मनोज शिंदे म्हैसाळकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। म्हैसाळ येथील स्वर्गीय मोहनआबांच्या अर्धपुतळ्यास माननीय विशाल शांतीनाथ पाटील, मोहनराव शिंदे पतसंस्थेमध्ये विठ्ठल कोळी, आबासाहेब शिंदे सर्वसेवा सोसायटीमध्ये माननीय शालिवाहन दादा मनोज शिंदे म्हैसाळकर, आबासाहेब शिंदे पतसंस्थेमध्ये माननीय तानाजी घोरपडे, तलाठी कार्यालय येथे माननीय प्रणव पाटील, ग्रामपंचायत कार्यालय येथे माननीय चंद्रकांत चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी अमरसिंह दादा पाटील, प्रमोद इनामदार, गंगाधर तोडकर, सुरेश कोळेकर, माननीय नगरसेवक विशाल कलगुडगी, संभाजीराजे पाटील, काकासाहेब धामणे, बाळासाहेब नलवडे, देवदास धोंड, कलगोंडा पडसलगे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विलास देसाई, बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, तुषार खांडेकर, वासुदेव कांबळे, लोभांना कांबळे, राव कौपा, महिला अध्यक्ष स्मिता पाटील, युवक अध्यक्ष प्रणव पाटील, विराज कोकणे, भारत कुंडले, प्रकाश पवार, अविनाश शिंदे, गोविंदराव पाटील, भैयासाहेब गायकवाड, नावेद मुलानी, पृथ्वीराज सावंत, महावीर खोत, नंदकुमार कोल्हापुरे, दौलतराव शिंदे, श्रीनाथ देवकर, धनंजय भिसे, महेश वारके, SR पाटील, अक्षय पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, प्रशांत माळी, सागर पवार, चांदसो पाटील, चंद्रकांत हाक्के, महेश मुळे, प्रकाश कदम, परशुराम कोळी, विठ्ठल कोळी, निलेश पवार, म्हैसाळ येथे माननीय महावीर पाटील, नरेंद्रबाबा शिंदे म्हैसाळकर, कैलासबाबा शिंदे म्हैसाळकर, नरसिंह संगलगे, डॉक्टर बापूसो पाटील, AT पाटील, भूपाल कोगनोळे, महावीर देसाई, शिवाप्पा चौगुले, बापूराव पाटील, तानाजी घोरपडे, प्रकाश शिंदे, रावसाहेब पाटील, विष्णुपंत शिंदे, सुकुमार परीट, अनिल खोत, नारायण लोहार, वसंत सावंत, सुहास घोरपडे, श्रीकांत निकम, चंद्रकांत चव्हाण, देवेंद्र आर्गे, महावीर वसगडे पाटील तसेच मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे व सर्व सन्माननीय संचालक मंडळ, मोहनराव शिंदे सहकारी दूध संघाचे व्यवस्थापक मिलिंद पाटील व सर्व सन्माननीय संचालक मंडळ आणि मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता।